नमस्कार मैत्रिणींनो, सोप्या घरगुती रेसिपीमध्ये तुमचे खूप मनापासून स्वागत. आज आपण तोंडाची चव वाढवणारी थोडीशी वेगळी अशी ही हरभरा डाळीची आमटी कशी करायची ते बघणार आहे. त्यासाठी मी साधारण पाऊण वाटी हरभरा डाळ घेतली. तुम्ही तुमच्या गरजेप्रमाणे डाळीचा वापर करा. पहिल्यांदा ही डाळ आपण 3 वेळा स्वच्छ धुवून घेणार आहे. ह्या डाळीमधलं पांढरं पाणी पूर्ण निघेपर्यंत ही 3 वेळा आपण चवळून धुवून घेतल्यानंतर ती आता कुकरमध्ये टाकून घेऊया. आणि ह्यामध्ये आता 1 वाटी डाळीसाठी आपण हे 4 वाट्या पाणी टाकून घ्यायचं आहे. त्यामध्ये टाकूया हे अर्धा चमचा हळद आणि हे चमचाभर तेल. मग ही डाळ आपण आता शिजवून घ्यायची आहे. या कुकरच्या 6 शिट्ट्या मी करून घेणार आहे. 6 शिट्ट्यामध्ये ही डाळ आपल्याला आमटीला जशी हवी तशी शिजली जाते. आता पहिल्यांदा मी ह्या शिट्ट्या करून कुकर थंड करून घेते. बघूया आता कुकर आपला थंड झालेला आहे. डाळ कशी शिजली ते बघा. 6 शिट्ट्यात ही डाळ अशी मस्त शिजलेली आहे. ही आता पहिल्यांदा आपण थोडी थोडी घोटून घेऊया. सगळी डाळ न फोडता थोडी डाळ फोडून घ्यायची, थोडी आहे अशीच राखायची. बघा आता ही अशी डाळ घोटून घेतल्यानंतर ह्या आमटीची आपण आता फोडणी बघूया. बघा आमटीच्या फोडणीसाठी ठेवलेली कढई आपली गरम झालेली आहे. फोडणीसाठी त्यामध्ये आता साधारण हे 3 चमचे तेल मी टाकून घेतले. तेल थोडं गरम झालं की त्यामध्ये पहिल्यांदा हे अर्धा चमचा मोहरी टाकून घेऊया. मोहरी थोडा वेळ तडतडू द्या. मोहरी तडतडली की त्यात आता टाकूया हे अर्धा चमचा जिरे. जिरे फुलले की त्यामध्ये टाकणार आहे हा छोटा पाव चमचा हिंग. आता टाकायच्या आहेत ह्या 10 ते 12 लसूण पाकळ्या मी अशा मोठ्या मोठ्या ठेचून घेतलेल्या आहेत. आता टाकूया ह्या कढीपत्ता. थोडा वेळ असं परतून घ्या. बघा लसूण चांगला भाजला. आता ह्यामध्ये टाकायचा आहे हा एक मोठ्या साईजचा टोमॅटो अगदी बारीक चिरून घेतलेला आहे. आणि हा टोमॅटो चांगला गळेपर्यंत परतून घ्यायचं आहे. बघा 1 3 ते 4 मिनटं परतल्यानंतर टोमॅटो आपला बऱ्यापैकी मऊ पडायला लागलेला आहे. अजून 1 2 मिनटं आपण याला परतून घेऊया. तुम्हाला गडबड आहे, पटकन आमटी फोडणी टाकायची आहे तर ह्या टोमॅटोमध्ये तुम्ही परतत असताना थोडं मीठ टाका आणि झाकून ठेवा, म्हणजे हा पटकन मऊ पडतो. हा आपला आता बऱ्यापैकी मऊ झालेला आहे. बघा टोमॅटो चांगला परतून झालेला आहे. त्यात आता टाकूया चवीपुरती कांदा लसूण चटणी. मी हे साधारण 1.5 चमचा टाकून घेते. तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे टाकून घ्या. की आपण थोडा वेळ अशी तेलावर परतून घ्यायचे. बघा ही फोडणी कशी आपली छान परतून झालेली आहे. त्यामध्ये आता ही घोटलेली डाळ ओतून घ्यायची आहे. बघा एकसारखं असं हलवून घ्या. आणि ह्यामध्ये गरजेप्रमाणे पाण्याचा वापर करायचा आहे. तुम्हाला आमटी कितपत घट्ट पातळ हवी त्याप्रमाणे ह्यामध्ये पाण्याचा वापर करा. मी हा कुकर खळबळून ह्यामध्ये साधारण आणखी 1 दीड वाटी पाणी टाकून घेतलेलं आहे. ही आमटी कशी थोडीशी पातळ छान लागते. बघा ही इतपत पातळ असावी. त्यामध्ये टाकूया आता चवीपुरतं मीठ. बघा आता आमटीला थोडी थोडी उकळी यायला लागलेली आहे. आता त्यामध्ये टाकूया साधारण 2 चमचे गूळ. आणि आता टाकणार आहे हा 1 चमचा
गोडा मसाला हे चांगलं मिक्स करून एक 5 मिनटं गॅसच्या लो फ्लेमवर ही आमटी आपण चांगली शिजवून घेणार आहे. बघा मैत्रिणींनो, अशी ही 5 मिनटं आमटी आपण गॅसच्या लो फ्लेमवर शिजवून घेतलेली आहे. त्यामध्ये टाकूया आता हे ओलं खोबरं आणि कोथिंबीर. आता मी हा गॅस बंद करते आणि ही आमटी आपण आता सर्व करूया. बघा मैत्रिणींनो, थोडीशी वेगळी पण तितकीच अप्रतिम चव असणारी अशी ही हरभऱ्याच्या डाळीची आमटी आपली तयार झाली आहे. रोज त्याच आमट्या खाऊन कंटाळा असाल तर ही थोडी वेगळ्या चवीची पौष्टिक अशी ही आमटी नक्की ट्राय करा. माझी ही रेसिपी आवडल्यास मैत्रिणींमध्ये शेअर करा. ही आमटी तुम्ही मसाले भात असो, जिरा राईस असो किंवा प्लेन राईस, चपाती भाकरी कशाबरोबरही खाऊ शकता. असा हा अप्रतिम चवीचा आमटीचा प्रकार तुम्हाला कसा वाटला मला नक्की कमेंट्समध्ये कळवा. रेसिपी आवडल्यास मैत्रिणींमध्ये शेअर करा. माझ्या चॅनेलला तुम्ही अजूनपर्यंत सबस्क्राईब केलं नसेल ते जरूर करा. रेसिपीला लाईक करा आणि एक हाईपचा पॉईंट दाबायला विसरू नका. अशाच पौष्टिक, घरगुती आणि वेगवेगळ्या रेसिपी घेऊन पुन्हा भेटतच असतो. घरचंच खा, निरोगी राहा. धन्यवाद.